मुळ्याची भाजी बघा डायरेक्ट मळ्यातून ताजी ताजी काढून घेते आणि मग याची तुम्हाला भाजी बनवताना रेसिपी दाखवते। हे बघा दादा कसे काढतायत। या भाजीचा हा मळा आहे, शेती केले यांच्याकडून मी आता ही भाजी विकत घेते। मुळ्याची घरी गेल्यावर बनवते, तुम्हाला दाखवते कशी बनवतात ती गावठी भाजी। हे पहिले भाजीचे मुळे कट करून टाकायचे। कोवळी आहे भाजी, आज सकाळी गेली ती चालायला तेव्हा तिथून आणली मी। हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायची पहिली भाजी। याशी एकदा धुवून काढले, बघा आता दुसऱ्यांदा परत धुवून काढले, स्वच्छ झाली। मगाशी बरोदा खूप घाण पाणी होतं मातीचं सगळं। हे बघा आता हे पाणी असं आलेलं बाहेर काढून टाकायचं, बारीक कापायची भाजी। आता बारीक कापून घ्यायची ही भाजी। ही भाजी कोवळी आहे त्यामुळे चुरली नाही तरी चालते। जून भाजी असेल ना तर तिला चुरावी लागते आणि बिना खताची असल्यामुळे तिचा नाही चुरली तरी भाजी चालते। आणि जून असेल तर का चुरायची, नाही चुरली तर तिचं घशाला खोकवते ती भाजी। म्हणून लसूण घेणार आणि 4 मिरच्या फोडणीला आणि एक मोठा कांदा बारीक चिरून कापून घेणार। सर्वप्रथम गॅस पेटवते, कढई ठेवते, कढईत भाजी बनवते। 2 मोठे चमचे तेल, बिना सोलता लसूण फोडणीला टाकते ठेचून, पक्कनी दाबली की जरी पडते। एक पुरी लसूण टाकली त्याच्यामध्ये ठेचून, 4 मिरच्या घेतल्या तर त्या अशा बारीक करून टाकते। बारीक गॅस करून ठेवते तोपर्यंत चांगल्यापैकी गरम होईल। कांदा बारीक कापून घेते फोडणीसाठी। कांदा बारीक कापून घेते आणि फोडणीला टाकते। मोठा गॅस करते, बारीक केला होता मगाशी। ह्या भाजीला जास्त बारीक कांदा नसला चालतो। कांदा चांगला हलवून घ्यायचा, लाल झाला पाहिजे। कांदा लाल झाला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते मी, 1 चमचा मीठ लागेल। 1 चमचा मीठ टाकलं, चांगल्या प्रकारे हलवून घेतलं। ह्याच्यात भाजी टाकते। गॅस आता बारीक करते। भाजी सगळी टाकून झाली की चांगली हलवून घ्यायची वर खाली।
फक्त झाकण ठेवून द्यायचं नरमायला भाजी. भाजी कोवळी आहे तर पटकन शिजेल, वेळ लागणार नाही जास्त तिला. मंद आचेवर भाजी ठेवली तर आता झाकण ठेवते. 10 मिनिट झाले. आता भाजी बघते, पाणी सुटले. चांगले हलवून घेते एकदा. अजून एकदा झाकण ठेवून देते आणि 5 मिनिटांनी भाजी चेक करते. 5 मिनिटे झाले. आता भाजी एकदा परत चेक करते. शिजत आले. आता ह्याच्यावर मी झाकण नाही ठेवणार, पाणी आटू दे. पाणी आटलं की मी भाजी तयार. भाजी सुकल्यावर झाकण ठेवलं होतं 5 मिनिटं. आता भाजी झालेली आहे. भाजी झाली, शिजली चांगली प्रकारे. याच्यामध्ये ना तुम्ही ओलं खोबरं बारीक किसून टाकू शकता, ते टेस्टी लागते तसं पण. आणि काही जणांना बिना खोबऱ्याची चालते, तर आम्ही आता बिना खोबऱ्याचीच खाणार आहोत. आमच्या मुलग्यांना खोबरं टाकून आवडत नाही ना, त्यामुळे मी अशी बनवते. तर तुम्ही ओलं खोबरं टाकून सुद्धा बनवू शकता भाजी. ही बघा आता मुळ्याची भाजी तयार झालेली आहे.